सांगलीतल्या आरग्यमल्लम्मा देवी यात्रेनिमित्त भव्य धनगरी ढोल वादन स्पर्धा ढेडमाळ सिद्ध वाल्गू मंडळ धनगरी ढोल वादन स्पर्धेमध्ये प्रथम आलेला आहे आणि रात्रभर रंगलाय धनगरी ढोल वादनाचा खेळ। भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारातल्या सोयाबीन वड्यांमध्ये आढळलेत धनोर। नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी उघडकीस आणला हा प्रकार। पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह भुसावळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली। सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आंबेडकरवादी संघटनेचा ठिय्या। याच ठिकाणी पुतळा असावा यासाठी संघटना आक्रमक आहे। पुण्यात खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट। लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसऐवजी खासगी बस वाहतुकीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्यानं वारेमाप लूट सुरू असल्याची चर्चा। नाशिकच्या येवल्यामध्ये वसंत पंचमीला चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक। यावेळी महाराष्ट्रामधील सण उत्सवांची परंपरेचं दर्शन, तर चौंडेश्वरी मातेच्या मिरवणुकीत यंदा महिलांना पालखी उचलण्याचा मान आहे। सोलापुरातल्या करमाळामध्ये एआय तंत्रज्ञान आधारित शेती करणाऱ्या धुळाभाऊ कोकरे यांच्या शेती क्षेत्राला कृषी खात्याची आता भेट आणि यावेळीच कोकरेंचं अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आलं। तसंच विविध गोष्टींवर मार्गदर्शन देखील करण्यात आलंय। नंदुरबारमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेतीपंपासाठी 24 तास विद्युत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं रब्बी पिकांचं नुकसान, रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी। नागपूरमध्ये तडीपार असताना गुन्ह्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या आरोपीला अटक। पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत काडतूस जप्त। अमरावतीमध्ये ड्राय डेच्या दिवशीच बारमधून अवैध दारू विक्री सुरू होती आणि अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतला हा प्रकार आहे। ठाकरे गटाचे आमदार गजानन लवाटे यांचा मुलगा विनय लवटेसह इतरांवर गुन्हा दाखल झालाय, मात्र आमदार पुत्र फरार आहे।